सतत गोड खाण्याची इच्छा का होते? जेवण झालं तरी गोड खाल्ल्याशिवाय समाधानच होत नाही किंवा रात्री उठून चॉकलेट किंवा बिस्किट खावंसं वाटतं. तर बघा, हे फक्त वीकनेस नाही, तर तुम्हाला तुमचं शरीर काहीतरी सांगतं आहे, म्हणजे काहीतरी कमतरता असू शकते किंवा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला 6 अशी कारणं सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा किंवा शुगर क्रेविंग होते. सो तुम्हालासुद्धा अशी सतत गोड खाण्याची इच्छा किंवा शुगर क्रेविंग असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा, कारण हे नॉर्मल नाही आहे. सो बघा, सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे ब्लड शुगर फ्लक्च्युएशन. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला ब्लड शुगरचा काहीही त्रास नाही आहे, पण प्रत्येक डायबिटीस पेशंटलाच शुगर क्रेविंग होते असं नाही. खूप जणांना इन्सुलिन रेझिस्टन्समुळे किंवा हाय कार्बोहायड्रेट डाएट घेतल्यामुळे सुद्धा शुगर क्रेविंग होते. जेव्हा पण तुम्ही आहारामध्ये कार्बोहायड्रेट जास्त घेता तेव्हा ते खूप सहज किंवा खूप लवकर पचले जातात आणि हे जे खाल्लेलं अन्न पचलं की मग थोड्या वेळाने शुगर क्रॅश होते, म्हणजे रक्तातली साखर जी आहे ती कमी होते आणि मग गोड खाण्याची अगदी एक तीव्र इच्छा होते. म्हणूनच खूप जणांना जेवण केल्यानंतर लगेच गोड खावंसं वाटत असतं. तर तुम्हालासुद्धा जेवणानंतर शुगर क्रेविंग होत असेल तर ह्या काही गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. पहिले तर तुमच्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स ॲड केले पाहिजेत. म्हणजे नॉर्मल चपातीपेक्षा तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता. त्यानंतर ओट्स आहेत किंवा चिया सीड्स आहेत, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड करा. त्यानंतर तुम्ही आहारामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रोटीन्स जेव्हा घेतो किंवा हेल्दी फॅट्स घेतो तेव्हा शुगर क्रॅश होत नाही, कारण हे जे काही अन्नपदार्थ आहेत ते पचायला थोडा वेळ लागतो. म्हणून थोड्या थोड्या वेळाने आपल्या शरीराला साखर मिळत राहते. सो इन्स्टंट किंवा इमिजिएटली शुगर क्रॅश होत नाही आणि मग जेवणानंतर लगेच गोड खाण्याची इच्छा होत नाही. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते म्हणजे क्रोमियम आणि मॅग्नेशियम ह्याची कमतरता. बघा, हे दोन्ही जे मिनरल्स आहेत ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कंट्रोल करत असतात आणि जेव्हा ह्याची कमतरता होते तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो आणि त्यासोबतच शुगर क्रेविंग जी आहे ती वाढली जाते. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन लेवल नॉर्मल ठेवायची असेल किंवा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा बॅलन्स ठेवायचा असेल तर क्रोमियम आणि मॅग्नेशियम नॉर्मल असणं गरजेचं आहे. तर हे क्रोमियम आणि मॅग्नेशियम शरीराला मिळण्यासाठी तुम्ही रेग्युलरली नट सीड्स खाऊ शकता. म्हणजे स्पेशली बदाम किंवा पंपकिन सीड्स आहेत ह्या घेऊ शकता. त्यानंतर बीटरूट, ब्रोकोली हे जे पदार्थ आहेत ते नियमितपणे घ्या ज्याच्यामध्ये क्रोमियम आणि मॅग्नेशियम असतं. बघा, तिसरं जे कारण आहे ते म्हणजे गट बॅक्टेरिया इम्बॅलन्स. आपल्या आतड्यांमध्ये, आपल्या गटमध्ये चांगले बॅक्टेरिया आणि खराब बॅक्टेरिया असतात. सो नेहमीच चांगले बॅक्टेरिया जे आहेत ते आपला मूड किंवा आपली जे काही न्यूट्रियंट्स अब्झॉर्प्शन अशी बरीच कार्य करत असतात. आणि जर तुमच्या शरीरामध्ये हार्मफुल बॅक्टेरिया म्हणजे जे खराब बॅक्टेरिया आहे त्याची संख्या वाढली चांगल्या बॅक्टेरियापेक्षा तर मग तुम्हाला शुगर क्रेविंग होऊ शकते. कारण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पण जे काही फंगस आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत ह्यांचं फूड जे आहे ते म्हणजे साखरेवरच हे बॅक्टेरिया जगत असतात आणि जेव्हा खराब बॅक्टेरिया वाढतात तेव्हा ते सतत आपल्या शरीरातून साखर मागत असतात. म्हणून मग साखरेची क्रेविंगसुद्धा होते. सो जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील आणि त्यासोबत शुगर क्रेविंग होत असेल किंवा सतत ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन असे त्रास होत असतील आणि त्यासोबत शुगर क्रेविंग असेल तर नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला गट बॅक्टेरियाचं इम्बॅलन्स आहे. सो अशा वेळेला काय केलं पाहिजे तर तुम्ही प्रोबायोटिक्स घेतले पाहिजेत. दही, ताक किंवा सावरक्राऊट, किमची असे जे काही फर्मेंटेड फूड्स आहेत ते तुम्ही रेग्युलरली घ्यायला पाहिजेत. आणि जे प्रीबायोटिक आहेत ते म्हणजे केळं, कांदा, लसूण अशा गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जे चांगल्या बॅक्टेरियाचं फूड आहे. नंतर चौथी जी गोष्ट ज्याच्यामुळे सतत शुगर क्रेविंग होते ती म्हणजे इमोशनल ईटिंग किंवा स्ट्रेस. सो जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता किंवा ओव्हर थिंकिंग करता, झोप व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीरामध्ये कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस लेवल जो आहे किंवा स्ट्रेस हॉर्मोन आहे तो वाढतो. आणि जेव्हा पण हा स्ट्रेस हॉर्मोन वाढलेला असतो तेव्हा आपलं ब्रेन हे आपल्याला खुश ठेवण्यासाठी किंवा हॅपी हॉर्मोन रिलीज करण्यासाठी साखर मागत असतो. सो डोपामिनसाठी मेंदू जे आहे
ते साखर मागत असतो आणि म्हणूनच तुम्ही खूप जास्त टेन्शनमध्ये असता, स्ट्रेसमध्ये असता, तेव्हा खूप गोड खाण्याची इच्छा होते. तर हे बॉडीचं एक कोपिंग मेकॅनिझम आहे. पण बघा, हे काही सोल्युशन नाही. म्हणजे तुम्ही सॅड असता किंवा दुःखी असता तेव्हा गोड खाणं, चॉकलेट खाणं हे त्याचं सोल्युशन नाही. तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी काही स्टेप्स घेतल्या पाहिजेत, जसं की डीप ब्रीदिंग, योगा, मेडिटेशन, चालायला जाणं किंवा काही हर्बल टी असतात जसं कॅमोमिल टी, हे तुम्ही घेऊ शकता, जे स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच जे मॅग्नेशियम आहे किंवा अश्वगंधा आहे, हे जे सप्लिमेंट्स आहेत ते सुद्धा स्ट्रेस कमी करण्यासाठी, झोप व्यवस्थित करण्यासाठी खूप फायदेदायक आहेत. जर तुम्ही इमोशन डिस्टर्ब झाल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे गोड खात असाल तर त्यावेळेला तुम्ही हे अश्वगंधा किंवा मॅग्नेशियमचे सप्लिमेंटसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 5वं जे कारण आहे ते म्हणजे झोप कमी होणं. जर तुमची 7 ते 8 तासापेक्षा कमी झोप होत असेल तरीसुद्धा शुगर क्रेविंग वाढू शकते. बघा, झोप कमी झाली की एक हंगर हॉर्मोन आहे, म्हणजे आपला भुकेचा हॉर्मोन, ज्याला ग्रेलिन असं म्हणतात, तो वाढायला लागतो. आणि तो हॉर्मोन वाढला की सतत गोड किंवा काही हेवी खाणं, फॅटी फूड खाणं, जंक फूड खाणं अशी इच्छा होते. म्हणून झोप व्यवस्थित घ्या. 7 ते 8 तासाची झोप झाली तर तुमची शुगर क्रेविंगसुद्धा कमी होते. त्यानंतर 6वं जे कारण आहे ते म्हणजे प्रोटीनची कमतरता. प्रोटीनची कमतरता मोस्टली सर्वांनाच आहे. जवळजवळ 80% लोकांना प्रोटीनची कमतरता आहे. आपण प्रोटीनकडे एवढं लक्ष नाही देत. आणि प्रोटीन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये प्रत्येक कार्यासाठी गरजेचं असतं. आपले जे काही इम्युन सेल्स बनत असतात, आपले मसल्स आहेत, हॉर्मोन्स, सर्वांसाठीच प्रोटीन गरजेचं असतं. आणि त्यासोबतच ब्लड शुगरला बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा प्रोटीन हे फायदेदायक असतं. कारण प्रोटीन पचायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे रक्तामध्ये शुगर लगेच कमी होत नाही. म्हणूनच शरीरामध्ये जेव्हा प्रोटीनची कमतरता होते तेव्हा ब्रेन गोड खाण्यासाठी सिग्नल देत असतं. ह्यासाठी तुम्ही तुमच्या ओव्हरऑल आहारामध्ये प्रोटीन इंटेक वाढवा. बघा, प्रोटीन इंटेक वाढवण्याचे बरेच फायदे आहेत. तुमची झोप व्यवस्थित होते, तुमचे मसल्स किंवा स्नायू आहेत ते मजबूत होतात, हॉर्मोन्स बॅलन्स राहतात, त्यानंतर बॉडीची रिकव्हरी चांगली राहते, तुमचं वजन जे आहे ते नियंत्रणात राहतं, मूड स्विंग्स होत नाही. तर तसे तर प्रोटीनचे बरेच फायदे आहेत, पण त्यासोबत ही गोड खाण्याची इच्छा जी आहे ती सुद्धा कमी होते. त्यासोबतच जर तुम्ही प्री डायबिटिक ह्या स्टेजमध्ये असाल, तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास असेल, तर हे काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही घरच्या घरी फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला शुगर क्रेविंग लगेच कमी करण्यासाठी मदत होईल. सर्वात प्रथम तुम्ही जेवणासोबत तूप घ्यायला सुरुवात करा किंवा इवन जेवणाच्या आधी, काही खाण्याच्या आधी जर तुम्ही तूप घेतलं तर क्रेविंग कमी करण्यासाठी खूप मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे नॅचरल स्वीटनर्स आहेत ते घ्या. म्हणजे साखर घेण्याच्या ऐवजी तुम्ही नॅचरल स्वीटनर्स वापरू शकता, जसं की डेट्स म्हणजे खजूर. खजूर आणि नट सीड्स आहेत त्यांचे लाडू बनवून ते खाऊ शकता जेव्हा पण तुम्हाला शुगर क्रेविंग होते तेव्हा. त्यानंतर पुढची गोष्ट जी करू शकता ती म्हणजे तुम्ही सिनेमन वॉटर म्हणजे दालचिनीचं पाणी. बघा, तुम्ही रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये छोटासा दालचिनीचा तुकडा टाका आणि रात्रभर तो भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. ह्यामुळे काय होतं, इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी होतो, ब्लड शुगर जी आहे ती रेग्युलेट होते, म्हणजे ती बॅलन्स राहते. त्यानंतर जेवणानंतर तुम्ही बडीशेप खा. स्पेशली जर तुम्हाला जेवणानंतर लगेच शुगर क्रेविंग होत असेल तर बडीशेप खाल्ल्यानंतर सुद्धा शुगर क्रेविंग कमी होते. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता शुगर क्रेविंग कमी करण्यासाठी. कारण सतत नियमितपणे जर तुम्ही साखर घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप हार्मफुल असणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा.